नांदगाव खंडेश्वरच्या या मंदिरात आहे पाण्यावर तरंगणारे वीट. हा चमत्कार आहे की विज्ञान? चला जाणून घेऊया या मंदिराचं अद्भुत रहस्य. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका शिवम एन्शियंट टेम्पल सिरीजच्या 20व्या एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या गावात. इथे वसलेलं आहे खंडेश्वर महादेवाचं 750 वर्ष जुनं पौराणिक मंदिर. फिरत शिरताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं दर्शन सुद्धा होते. असे सुद्धा म्हटलं जाते की खंडेश्वर, बंडेश्वर, कोंडेश्वर या 3 ऋषीमुनींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. खंडेश्वर ऋषीमुनीच्या नावावरून या ठिकाणाला खंडेश्वर महादेव असे नाव देण्यात आले. हे संपूर्ण मंदिर खास दगडापासून तयार झालंय. असे दगड जे इथल्या परिसरात कुठेच आढळत नाही. हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. या ठिकाणी एकाच मंदिरात 3 देवालय आहेत: शिव पार्वती मंदिर, नरसिंह मंदिर, खंडेश्वर मंदिर. विशेष म्हणजे शिवासमोर नरसिंह मंदिर असणं हे विदर्भात अत्यंत दुर्मिळ मानलं जाते. या मंदिरात सापडलेल्या शिलालेखावरून या स्थळाचा इतिहास 750 अधिक वर्ष जुनं असल्याचं स्पष्ट होते. 1959 मध्ये मंदिराचा काही बग कसला होता. त्यावेळी एक रहस्य उघड झालं. मंदिराच्या कळसावरील जेव्हा एक वीट पाण्यात टाकण्यात आली तेव्हा ती वीट पाण्यावर तरंगली. आजही तिचा छोटासा तुकडा नारायणदास वैष्णव महाराजांकडे सुरक्षित आहे. अशा पौराणिक मंदिरामागचं रहस्य आपल्याला आपल्या सांस्कृतिक मुळाशी जोडतात. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फेस्टिवल ऑफर शिवम चॅनलला फॉलो करायला विसरू नका.